सुधाकर बडगुजर यांची 5व्यांदा चौकशी होणार आहे। सलीम कुत्ता पार्टी प्रकरणामध्ये चौकशीचा फेरा आहे जो बडगुजर यांच्या मागे लागलेला आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात गदारोळ माजवणारी ही बातमी होती। बडगुजर हे वकिलांसह आजच्या या 5व्या चौकशीसाठी हजर राहणार असं समजतंय। यापूर्वी सुद्धा ते चौकशीसाठी हजर राहिले होते। नाशिक पोलीस आयुक्त स्वतः बडगुजर यांची चौकशी करतील अशी शक्यता आहे असं समजतंय। किरण ताजणे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात। किरण, काय नेमके अपडेट्स आहेत? बडगुजर चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत का? कधी चौकशी होणार? अगदी आतापर्यंत सुधाकर बडगुजर यांची 4 वेळेला चौकशी झालेली आहे आणि या 4 वेळेच्या चौकशीमध्ये स्वतः पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे 2 वेळेला उपस्थित होते। तर आतापर्यंत जी चौकशी झालेली आहे त्या चौकशीमध्ये सुधाकर बडगुजर यांना काही सलीम कुत्ताच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने ही पार्टी कशासाठी आयोजित करण्यात आलेली होती, सलीम कुत्ता याला बुके का देण्यात आला, ही जी पार्टी होती ती आयोजित केली त्यामध्ये पैसे नेमके कुणी भरले आणि ही पार्टी आयोजित करण्याचं नेमकं काय कारण होतं, अशा प्रश्नांसह अशा प्रश्नांच्या सभोवतालचे काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि हेच प्रश्न सुधाकर बडगुजर यांनी अद्यापपर्यंत दिलेले नाहीये। आणि या सगळ्या बाबत सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांना कळवलंय की याबाबत मला वकिलाची मदत घ्यावी लागेल आणि तशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील त्यांनी माध्यमांना दिली होती। त्यामुळे आजच्या दिवशी सुधाकर बडगुजर हे वकिलांच्या मदतीने पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे। आजच्या दिवशी सलग ही 5व्या दिवशी चौकशी होणार आहे। त्यामुळे या चौकशी दरम्यान नेमकं काय घडतंय याचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।